सुरुवातीचे काही वर्ष आपण खूप जिद्द असते, एनर्जी असते, पूर्ण टाकतो. एका पॉइंटला असं वाटतं की अरे आता आपण स्टेबल झालो, आता आपल्याला थोडंसं स्लोली चाललं तरी चालेल. हा मग त्या पॉइंटला माणूस थोडा शांत होतो. तो बरोबर. व्यवसायातला फेज आहे, तसं तो लाईन स्टेबल होऊन जाते. हम्म. मग त्या पॉइंटला थोडेसे मला वाटतं एफर्ट थोडे कमी पडले काय, पण काही बॅचेसचे रिझल्ट आले नाही, तो अच्छा. सडन डाऊनफॉल असतो. मग बरोबर. त्या केसमध्ये तुम्हाला मागे किंवा तुम्हाला घाबरून चालणार नाही. हम्म. आपण व्यवसाय करतोय, आपल्याला खंबीरपणे उभं राहावं लागतं. मग त्या कधी कधी असं झालं की एखाद्या बॅचचा रिझल्ट नाही आला, तर मग तुम्हाला परत हे जे अपयश म्हणतो आपण, त्याला अपयशच म्हणायचं. हो, मुलांना हो. कधी कधी रिझल्ट नाही आला तर अपयश म्हणायचं. तर त्या केसमध्ये मी परत जोमाने कामाला लागलो आणि पुढच्या बॅच अजून छान रिझल्ट काढले. पण मी त्यातून एक शिकलो की बिझनेसमध्ये कुठेच स्टेबिलिटी नसते. हम्म. स्टेबिलिटी वेगळ्या पॉईंट नाही म्हणत. स्टेबिलिटी म्हणजे आता बिझनेस स्टेबल झाला असं नाही, त्याच्यामध्ये नवीन 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 प्रयोग करत राहावं लागतं Correct. आणि तुम्हाला एक 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 स्टेप पुढे जावं लागतं. रोज नवीन काहीतरी शिकावं लागतं. तुम्ही बघा, रोज नवीन म्हणजे 10 वर्षापूर्वी जे आम्ही करायचो, आज आज टेक्नॉलॉजी बदलली आहे. आज तुम्हाला ते वेगळे प्रयोग करायला लागतात. त्यामुळे असं असं नाही की अपयश नाही आलं. कधी कधी अपयश येतात, छोट्या मोठ्या गोष्टी असतात, माणूस खचून जातो की आता हे पुढे करावं की नाही करावं, असं बरेच प्रश्न पडतात. पण तेव्हा हा व्यवसाय आहे. कुणीतरी म्हणालं होतं की नोकरी ही 8 तासाचं व्यवसाय आणि व्यवसाय 24 तासाची नोकरी, असं काहीतरी हम्म, ते हम्म, मला आता पूर्ण आठवत नाही. पण एक्झॅक्टली व्यवसाय हा ही 24 तासाची नोकरी आहे. तुम्हाला 24 तास उपलब्ध राहावं लागतं. मानसिकदृष्ट्या पण तुम्हाला स्टेबल राहावं लागतं. त्यामुळं छोट्या मोठ्या अडीअडचणी येणारच आहेत, त्याला तुम्ही खंबीरपणे जर तोंड दिलं तर या सगळ्या गोष्टींना आपण सामोरं जाऊ शकतो. त्यामुळे तुझ्या म्हणाला होतास की असं वाटतं ना कधी कधी की आता पाण्यात गेल्यानंतर खोली, ते सगळं माझ्यासोबतही प्रयोग झालेले आहेत. हे सगळे प्रकार घडलेले आणि व्यवसाय म्हटलं घडणारच एवढ्या मोठ्या स्केलवरती. हॉस्टेल आहेत, मुलांच्या थोड्या अडीअडचणी असतात, त्या सगळ्या आपण वेळेत सॉल्व्ह करून घेतो मग.